नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आसिफ शेख स्पर्धा मित्र अकॅडमी धाराशिव या ठिकाणी आपण आज एका नवीन जाहिरातीबद्दल बोलतोय. ठीक आहे. बेस्ट म्हणजे बृहन्मुंबई परिवहन मध्ये वाहक पदासाठी म्हणजे बस कंडक्टर पदासाठी 364 पदांची जाहिरात निघालेली आहे. 364 पदांची जाहिरात आहे. पात्रता काय आहे? पात्रता तुम्हाला 10वी किमान 50% गुणांनी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. किमान 50% गुणांनी 10वी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. त्यामध्ये मराठी विषय 50 किंवा 100 मार्कांचा पाहिजे. किमान 50 मार्कांचा मराठी विषय असणं पाहिजे. ठीक आहे. आरटीएचा म्हणजे रिजनल ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटीचा या ठिकाणी वैध बस वाहक परवाना आणि बिल्ला तुमच्याकडे असला पाहिजे. हा कुठून भेटेल तर आपल्या संबंधित जिल्ह्याच्या आरटीओ ला जाऊन अर्ज करून आपल्याला त्या ठिकाणी हा भेटू शकतो. ठीक आहे. वय किती हवं तर वय 29 जुलै 2026 रोजी 29 जुलै 2026 रोजी 18 ते 38 ओपन कॅटेगरीसाठी आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी म्हणजे राखीव प्रवर्गासाठी 5 वर्षांची सवलत आहे. ठीक आहे. या ठिकाणी पात्रता दुसरी काय सांगितलेली आहे? शारीरिक तर उंची किमान 154 सेंटीमीटर पाहिजे आणि कमाल 178 सेंटीमीटर पाहिजे. 178 सेंटीमीटर पेक्षा जास्त उंची चालणार नाही. वजन किती पाहिजे? किमान 45 किलोग्राम वजन पाहिजे. शुल्क परीक्षा शुल्क ओपन साठी 1000 रुपये आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 900 रुपये शुल्क आहे. तर या ठिकाणी बघा मी कमेंटमध्ये याची लिंक देईल. या लिंकच्या सदराखाली www.bestundertaking.com या वेबसाईटमध्ये रिक्रुटमेंट सदराखाली या ठिकाणी लिंक असेल. तिथे जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. अर्ज 8 जुलैपासून 29 जुलैपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. ओपनला 142 जागा आहेत. एससीबीसी 36, ईडब्ल्यूएस 36, ओबीसी 67, एसबीसी 5, एनटीबी 6, एनटीसी 10, विजेए 6, एससी 34 आणि एसटी 22 जागा. ठीक आहे. टोटल जागा किती? 364 बस वाहक पदासाठी जागा. वेतन किती भेटेल? मूळ वेतन आहे 22,060 रुपये आणि महागाई भत्ता, मेडिकल किंवा इतर वैद्यकीय भत्ता, गणवेश सगळे मिळून तुमच्या इन हँड हातामध्ये 36,000 रुपये या ठिकाणी भेटतील. महिना 36,000 रुपये. परीक्षा कशी असेल? परीक्षा एकदम सिंपल असणार आहे. 40 मार्कांचा सीबीटी कम्प्युटरवर पेपर होईल. गणित 10 मार्कांचा आहे. सामान्य अध्ययन किंवा चालू घडामोडी 10 मार्क, मराठी 10 मार्क, इंग्रजी 10 मार्क, 40 मार्कांचा सीबीटी पेपर असेल. 40 मार्कामध्ये किमान तुम्हाला 12 मार्क घ्यायचे. प्रत्येक सेक्शनमध्ये 3 मार्क, 12 मार्क या ठिकाणी तुम्हाला घ्यायचे आणि ते मेरिटनुसार या ठिकाणी मग मेरिट लागेल. तुमच्या मार्कनुसार या ठिकाणी मेरिट लागेल. चांगली संधी आहे. पगार पण बरा आहे. नोकरी नसण्याच्या काळामध्ये, विद्यार्थी संख्या प्रचंड असणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी या पदासाठी अर्ज भरायला हरकत नाही. ठीक आहे. कमेंटमध्ये या ठिकाणी मी याच्या वेबसाईटची लिंक देतो. त्या लिंकवर जाऊन रिक्रुटमेंट या ठिकाणी जे टॅग आहे त्या टॅगच्या खाली त्यांनी ऑनलाईन लिंक दिली असेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. थँक्यू. धन्यवाद.